हार्दिक स्वागत आहे. आपल्याला नेहमीच असा प्रॉब्लेम येतो की आपला मोबाईल हँग होतो, आपल्या मोबाईलमध्ये मेमरी जास्त होते किंवा आपल्या मोबाईलमध्ये कॉन्टॅक्ट जास्त होतात किंवा अनेक प्रकारे आपली मेमरी खर्च झालेली असते किंवा आपला मोबाईल खराब झालेला असतो आणि आपल्याला नवीन मोबाईल घ्यायचा असतो. अशा वेळेला काय होतं की आपले जुन्या मोबाईलमधले कॉन्टॅक्ट्स किंवा व्हिडिओज, फोटोज किंवा इतर जी काही माहिती आहे ती आपल्याला नवीन मोबाईलमध्ये टाकायची असते किंवा आपल्याला जो पहिला मोबाईल आहे त्याच्यामधले मेमरी जास्त झाली, ॲप्स जास्त झाले तर ते महत्त्वाचे असतात, डिलीटही करू शकत नाहीत किंवा ते पुन्हा आपल्याला सापडत नाहीत. अशा वेळेला आपल्याला त्याला बॅकअप घेणं महत्त्वाचं असते. तर आज आपण पाहणार आहोत मोबाईल हँग होऊ नये म्हणून ॲप्स डिलीट केल्यानंतरही आपल्या मोबाईलमध्ये राहिले पाहिजेत किंवा मोबाईल खराब झाल्यानंतर नवीन मोबाईलमध्ये आपले सर्व ॲप्स वगैरे आले पाहिजेत यासाठी टिप्स. चला तर पाहूया आपण अशी टिप्स. या अगोदर आपणा सर्वांस एक विनंती की आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर एज्यू टिप्स मुकुंद पवार चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्यासमोरील बेल आयकॉनला दाबा. चला तर पाहूया अशी टिप्स. असं ॲप सर्वप्रथम आपल्याला जावं लागेल प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्च करावं लागेल सुपर बॅकअप. हे पहा अशा प्रकारचं आहे सुपर बॅकअप. मी हे अगोदरच घेतलेले असल्यामुळं आपला व्हिडिओचा वेळ कमी लागेल म्हणून फक्त आपण ओपन करून पाहणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला पहा ॲप्स, कॉन्टॅक्ट्स, कॅलेंडर्स, पिक्चर्स, SMS, कॉल लॉग्स, कॉल रेकॉर्डर हे सर्व बॅकअप घेता येतं. उदाहरणार्थ आता पहा एक ॲप मी बॅकअप घेऊन दाखवतोय. उदाहरणार्थ हे एक ॲप आहे, मी घेतलं आहे ॲनिमल साऊंड्स ॲप. हे घेतलं मी, याचं बॅकअप घेतलं, बॅकअप फिनिश. ओके, बॅकअप घेतल्यानंतर आर्चिव्हमध्ये पाहायचं ॲनिमल साऊंड्स आलं का. ओके ठीक आहे. आता मी हे ॲप डिलीट करतोय ॲनिमल साऊंड्स. ॲनिमल साऊंड्स हे ॲप मला सापडले. मी काय करतोय हे ॲप डिलीट करून टाकतोय. हे ॲनिमल साऊंड्स हे ॲप अनइन्स्टॉल करतोय. अनइन्स्टॉल. अनइन्स्टॉल केल्यानंतर डू यू वॉन्ट टू अनइन्स्टॉल द ॲप. ओके केल्यानंतर ते ॲप माझ्या अनइन्स्टॉल ॲनिमल साऊंड्स. आता माझ्या मोबाईलमध्ये ते ॲप नाही. पहा मी पुन्हा सर्च करून पाहतोय ॲनिमल दिसतंय का. नाही. आता मला हे ॲप पुन्हा घ्यायचं आहे तर मी फक्त जाणार आहे सुपर बॅकअपमध्ये, ॲप्समध्ये, आर्चिव्हमध्ये आणि याला सिलेक्ट करून इन्स्टॉल करणार. इन्स्टॉल केलं की ते ओके इन्स्टॉल होऊन जातं आणि माझ्याकडं ते. अशाच प्रकारे आपण कॉन्टॅक्ट्स वगैरे घेऊ शकतो सुपर बॅकअपमध्ये. कॉन्टॅक्ट्स बॅकअप घेऊ शकतो कॉन्टॅक्ट्सचं किंवा SMSचं बॅकअप. हे पहा बॅकअप कन्व्हर्सेशन कोणतंही एक घेऊन तुम्हाला दाखवू शकतो मी. हे पहा एक घेतलं आहे जिओ पेचं बॅकअप घेतलं मी. त्याचं लोकेशन दाखवतोय स्टोरेजमध्ये, इम्युलेटेडमध्ये, SMS कॉन्टॅक्ट बॅकअप SMSमध्ये. ओके ते एक बॅकअप झालेलं आहे. आर्चिव्हमध्ये जाऊन ते आपण घेऊ शकतो. आता प्रश्न आहे मोबाईल जर खराब झाला तर आपल्याला काय करावं लागेल. यामध्ये एक हे पहा वरच एक हे आहे बटन ट्रान्सफर बॅकअप फाईल्स. म्हणजे आपण ज्या बॅकअप केलेल्या आहेत त्या फाईल्स दुसऱ्याला ट्रान्सफर करू शकतो. म्हणजे आपल्या मोबाईलमधला जो डाटा आहे तो बॅकअप घेऊन आपण दुसऱ्या मोबाईलला टाकायचा. नवीन मोबाईल घेतल्यावर सगळा बॅकअप रिसीव्ह करून आपण घेऊ शकतो. याचप्रमाणे एक दुसरा आहे मोबाईल FTP सर्व्हर आहे, आपण स्टार्ट करू शकतो. त्याच्यातही एक चांगली गोष्ट आहे. त्याचप्रमाणे तुम्ही आत्तापर्यंत जे मोबाईल आलेले आहेत त्या मोबाईलचं तो रेकॉर्डिंग ठेवतो आणि तुम्हाला एखादा आलेला कॉल रेकॉर्डिंग केलेला नसेल आणि तो रेकॉर्डिंग करायचा असेल तर तो आपण करून ठेवू शकतो. उदाहरणार्थ हा IDOA सरचा कॉल आहे.
आपण आधी ऐकू तो कॉल लॉग्समध्ये, कॉल रेकॉर्डरमध्ये तो कॉल मी डायरेक्ट ऐकू शकतो, जो झालेला आहे तो. हे पहा, ऐकू शकतो आणि तो सेव्ह सुद्धा करून घेऊ शकतो, बॅकअप घेऊ शकतो. अशा प्रकारे आज आपण पाहिलेलं आहे की आपल्या मोबाईलचे महत्त्वाचे ॲप्स, कॉन्टॅक्ट्स, कॅलेंडर, पिक्चर्स, SMS, कॉल लॉग्स, कॉल रेकॉर्डर हे सगळे बॅकअप कसे घ्यावेत. आणि एवढंच नव्हे तर ते गुगल ड्राईव्हला सुद्धा आपण ठेवू शकतो. हे पहा, गुगल ड्राईव्ह घेतल्यावर विविध अकाउंट दाखवतो, ते अकाउंटमधलं एक अकाउंट आपण सिलेक्ट करून त्याच्यावर आपण ते ठेवू शकतो. तर आपल्याला हे ॲप कसं वाटलं, हा व्हिडिओ कसा वाटला, नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपलं लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.